आज मी तुम्हाला खूप छान प्लेस दाखवणार आहे। ते प्लेस आहे काकाजीनी वाडी पनवेल येथील माथेरान रोड आकुर्ली या भागात। तुम्ही लग्नासाठी, हळदीसाठी, रिसेप्शनसाठी, संगीतसाठी हॉल शोधताय का? मग तुमच्यासाठी सर्वात बेस्ट प्लेस आहे काकाजीनी वाडी। तुम्हाला इथे सर्व फंक्शन करता येतील। इथे एक सर्वात मोठा हॉल आहे, छोटे मोठे अजून हॉल आहेत। लॉनची पण खूप मस्त मोठी जागा आहे। इथे रात्रीचे फंक्शन खूप छान होतील। नंतर स्विमिंग पूल आहे, त्या ठिकाणी पण डेकोरेशन करून इतर प्रोग्राम करू शकतात। राहण्यासाठी रूम पण भरपूर आहेत। 2 दिवस प्रोग्राम असतील तरी तुम्ही इथे राहू शकतात। पार्किंगसाठी पण खूप छान जागा आहे। इथे हळदीचा प्रोग्राम सकाळी कसा होता, डेकोरेशन कसे होते ते दाखवत आहे। पूल साईडला आहे, इथे छान प्रोग्राम चालू आहे बघा। शोल्डर, हेड, नी, बॉटम। अच्छा, है जिसके हाथ में बॉटल वो जी। ओके, क्या बात है। चलो now, स्वैग से करेंगे सबका स्वागत। आणि इथेच नाश्ता जेवणाची पण सोय आहे। सर्व AC रूम मध्ये आहे, टेबल सहित। नमस्कार, शिलाज मराठी व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे पुन्हा काकाजीनी वाडी या ठिकाणी। सुंदर फंक्शन चालू आहे दुपारचं, तर मॅडम आपल्याला माहिती देतील। तर मॅडम नमस्कार। नमस्कार, वेलकम आहे तुमचं काकाजीनी वाडीमध्ये। ही आपलं पूल साईड आहे। आज आपल्याकडे जो कार्यक्रम आहे तो हळदीचा कार्यक्रम आहे। थोडक्यामध्ये ह्यांनी पूर्ण हळदी कलर थीम ठेवलेला आहे। अच्छा, आणि आज संध्याकाळी त्यांचं लॉनला संगीतचा कार्यक्रम पण आहे फॉलोड बाय, आणि उद्या लग्न आहे। तर ही आपली पूर्ण पूलचं डेकॉर आहे, पूलचं पूर्ण इव्हेंट आणि हळदीचा ह्यांचा कार्यक्रम चालू आहे। ज्याप्रमाणे तुम्ही डेकॉर बघू शकता। या साईडला आपलं पूर्ण डायनिंग एरिया आहे। AC हॉलमध्ये आपण पूर्ण जेवणाची सोय करतो, आणि हे पूर्ण आपला पूल साईडचा एरिया आहे। तर पूलवरती सुद्धा पूलवर पण आपण सेटअप करू शकतो। ओके, आणि जसं हळदीचं या झाडाच्या खाली पण करू शकतो, इकडे करू शकतो। पूलच्या मध्ये पण स्टेज बनतो आपल्याकडे। अशा प्रकारे आपण वेगवेगळे डेकोर होतात। प्रोग्राम पूलच्या बाहेर आहे। आताचा जो आहे सकाळचा असल्यामुळे या साईडला घेतलेला मंडप वगैरे घालून आपण मस्तपैकी केलेला आहे। तर आपण लॉन वरचा पण बघणार आहे। आज संध्याकाळी आपण लॉनचं पण कव्हर घेऊया। संध्याकाळी जास्त पाहुणे असतील, 400-500 पर्यंत। आणि आता जो आहे हा थोडक्यात 150 लोकांमध्ये हळदीचा प्रोग्राम। आणि आपला जो हॉल आहे तो तर मोठा आहे, तो 600चा सिटिंग कॅपॅसिटी आहे। आपण तर मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे। आपण थोडक्यात शॉर्ट पण टाकून देऊ की आतमध्ये हॉल रूम्स कसे आहेत, आणि लॉनचं पण आपण करणार आहे। तर धन्यवाद मॅडम। हो, चालेल। नंतर संध्याकाळी बघा संगीत प्रोग्राम आहे लॉनवर। डेकोरेशन तर बघा सर्व किती छान आहे। एंट्री तर खूपच भारी आहे। नंतर नवरदेव नवरी यांची संगीतसाठी मस्त अशी एंट्री डान्स सहित झालेली आहे।
नंतर त्यांचे संगीतचे सर्व प्रोग्राम होत आहेत. बाकी सजावट बघा आणि सर्व प्रकारचे स्टॉल जे तुम्हाला इथे दिसत आहेत. दुसऱ्या दिवशी संपूर्ण हॉल बघा किती मोठा आणि सुंदर डेकोरेशन केलेले आहे. लग्नासाठी केलेले डेकोरेशन. आता त्यांच्या काही पूजाविधी चालू आहे. नंतर लग्न दुपारी. तर बघा आपण कालपासून जे व्हिडिओ बनवतोय काकाजीनी वाडीमध्ये पनवेल येथे. तर तुमच्या मुलीचं लग्न आहे का? हो, ओके. माझ्या मुलीचं लग्न आहे. रेवा. ओके. रेवा नाव आहे. रेवा नाव आहे. कसं वाटलं तुम्हाला? खूप सुंदर. काकाजीनी वाडीने आमची सगळी व्यवस्था अत्यंत सुंदर केलेली आहे. ओके. ॲम्बियन्स खूप छान आहे. नंतर डेकोरेटर्स किंवा बाकी भोजन व्यवस्था, कॅटरिंग आणि सगळी काही जी व्यवस्था हॉलमध्ये आहे ती अत्यंत सुंदर आहे. आमचा सगळा गेस्ट परिवार आणि फॅमिली पूर्ण इतकी खुश झाली की बाकी रूम व्यवस्था आणि कोऑर्डिनेशन खूप छान आहे. आम्हाला खूप खूप आनंद झाला आहे आणि आवडले आहे सगळं. आम्ही हॅप्पी आहोत. ओके. खूप छान वाटलं. मी पण कालपासून तुमचे सगळे व्हिडिओ घेतलेले आहेत. सुंदर सुंदर आणि डेकोरेशन पण खूप छान केलेलं आहे. आणि सगळं जी व्यवस्था केली होती सगळं काकाजींनी थ्रूच झालेली, जेवणाची वगैरे सगळं. काकाजींनी थ्रू वेगवेगळे जे त्यांचे कोऑर्डिनेटर्स आहेत, जसं की कॅटरर आहे, ओके. त्याच्यानंतर डेकोरेटर आहेत, इव्हेंट मॅनेजर आहेत, तर त्यांच्या थ्रू आम्ही सगळ्या मिटिंग्स ऑर्गनाईज करून आमची व्यवस्था काकाजींनी वाडींनी केली. तर आज फायनल आता दुपारी लग्न आहे. आज लग्न आहे. आज शेवटचा इव्हेंट आहे वेडिंगचा. ओके. आणि आता काय फंक्शन होतं आता सध्या? आता सध्या सकाळी आमचं पुण्यवाचन झालं आणि देवक ठेवलं. ओके. आता आमचा व्याही भेट आहे आणि त्यानंतर मग आमची वरमाला आणि मग पुढचे सगळे होम आणि हवन हे विधी चालतील. आज सप्तपदी. दिवसभर पूर्ण बिझी दिवसभर बिझी आहोत आम्ही. चालेल मॅडम, थँक्यू. मग कसं वाटले बघून तुम्हाला? लगेच बुक करावासा वाटतोय ना हॉल? नक्कीच वाटेल. तुम्ही कुठेही राहत असणार तरीही बुक करू शकतात. तुम्हाला अजून माहिती विचारायची असेल तर नंबर दिलेलाच आहे, विचारू शकतात किंवा दिलेल्या पत्त्यावर जाऊन भेटू पण शकतात. नक्की या काकाजीनी वाडीला, व्हिजिट करा आणि बुक करा. तर चला आपण आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.